तर अमोल मिटकरींना तुडवणार, कुत्र्यासारखं मारणार, कर्णबाळा दुंबळेंची अमोल मिटकरींना ही जाहीर धमकी देण्यात आली आहे। अमोल मिटकरी 2% माणूस असल्याची टीका सुद्धा दुंबळेंनी केली आहे। मिटकरी काल बाथरूम मधून बचाव बचाव असं देखील ओरडत होते असं दुंबळेंनी म्हटलंय। तर अमोल मिटकरींना तुडवणार, मारणार असं आव्हान पुन्हा एकदा दुंबळेंकडून दिलं गेलंय। कर्णबाळा दुंबळेंनी अमोल मिटकरींना ही जाहीर धमकी दिली आहे। नामर्दाची अवलत असतो ना, एक लक्षात ठेव, नालायका, मूर्खा, टॉयलेट मध्ये लपलास। सगळ्यांना सांगतो मी बाहेर आलो नाही, अरे लपलास तू टॉयलेट मध्ये। मी जर तिथे असतो ना, माझं नाव टाकलंस काही हरकत नाही, मी तिथे असतो ना, तुला तुझी अवकात दाखवली असती। आणि ऐक, राष्ट्रवादीच्या तुझ्या चेंबूरच्या लोकांना विचार मी कोण आहे, समजलं काय? तुला बोललोय ना, कुथवणार म्हणजे कुथवणार, तुला तुडवणार, तुला कुत्र्यासारखा मारणार, कुत्र्यासारखा, समजलं? हरामखोरासारखं बोलू नको, मर्यादा ठेव, मर्यादा पाळ। तो जर मर्द असेल तर ये ना म्हणा, तू पोलिसांना शरण जा। अशा प्रकारे चोरून लपून जर तो बोलत असेल तर त्याला पोलिसांनी तात्काळ अटक करावी, अन्यथा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याला पोलीस प्रशासन जबाबदार राहील। तो आरोपी आहे, मुख्य आरोपी, त्याने चिथावणी दिलेली आहे, त्याच्यामुळे तो फरार झालाय की कशासाठी गेला हे मी नाही सांगू शकत। मी पोलिसांना एवढं सांगितलं की मुख्य आरोपीला अटक करा, नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मोर्चाला सामोरं जा। मी कुठल्याही खालच्या थराचं बोललोय का? नाही। मी कुठल्याही तऱ्हेचा अपमान केलाय का? तर नाही। मी फक्त सांगितलं, तू जे साहेबांवरती बोलला, पुन्हा सांगतोय, पुढे येऊन सांगतोय, चेहरा बघ आणि विदाऊट चष्म्याचा चेहरा बघ। मग काल तिथे असं केलं होतं फक्त, आता तुला असं करून असं करतोय, घाट करणं बरोबर आहे? हा, नाद करायचा नाही आमचा, समजलं काय? 2%चा तू माणूस, आमची माहिती काढतो, आमची हे करतो। आम्ही प्रचंड संयमवादी लोक आहोत, पण एक लिमिट पर्यंत। दुसऱ्याच्या खांद्यावर बंदुका द्यायच्या, दुसऱ्या गरीबाचं घरचं लेकरू त्याच्यात दम आहे ना, तो मर्द आहे ना, चलिये सांत्वन भेटीला, जे पोरगं गेलंय त्या पोराचा काय दोष होता? तो तर राड्यात पण नव्हता बिचारा, म्हणजे त्या झुंडीत होता, पण तो कुठं त्या कॅमेऱ्यात दिसत नाही मारताना। त्याला ह्यानी जबरदस्तीनं चाल पुढं, चाल पुढं, चाल पुढं। कोण आहे त्याच्या मृत्यूला जबाबदार? या कर्णबाळा आहे त्याच्या मृत्यूला जबाबदार। हे सगळे यांचे राजकीय पोळी शेकण्याकरता बहुजन समाजाच्या पोराचा खांदा कसा वापरतात त्याचं ज्वलंत उदाहरण काल मी डोळ्या देखत पाहिलं, आणि ते आमच्यावर उलटतात।